काय म्हणतील हा विचार सोडा ना, स्वतःसाठी जगा. लोक काय म्हणतील हा एक प्रश्न आहे जो अनेक लोकांच्या स्वप्नांना जन्म घेण्याआधीच मारून टाकतो. आपण काय कपडे घालतो, आपण काय कपडे घालायचे हा विचार आपण करताना लोक काय म्हणतील हा विचार का करतो. आपण करिअर निवडताना विचार करतो लोक काय म्हणतील, मी काय निवडलं आहे हा विचार इतरांना का करायचा. आपण बोलताना, आपण हसताना, जगताना सुद्धा आपण विचार करतो लोक काय म्हणतील. हा प्रश्न कधी स्वतःला विचारलाय का की हे लोक आहेत तरी कोण. विचारा, हे लोक तुमच्या अपयशावर हसतात आणि यश मिळाल्यावर टाळ्या देखील वाजवतात. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायला जाताना तेव्हा हेच लोक म्हणतात तुझ्याकडून नाही होणार, तू करूच शकत नाही, तू त्या पात्रतेचाच नाही. आणि जेव्हा तुम्ही ते करून दाखवताना तेव्हा मात्र हेच लोक म्हणतात आम्हाला माहित होतं तुझ्यामध्ये ती जिद्द आहे आणि तू ते करू शकतोस म्हणून, आणि तू ते करून दाखवलंस. असे हे दोन्ही प्रकारचे लोक असतात. म्हणून लक्षात ठेवा, लोकांचं काम हे बोलणं आहे, तुमचं काम हे जगणं आहे. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एक मुलगी असते, बऱ्याचदा मुलींना नाचायची आवड असते, तिला देखील नाचण्याची आवड होती, पण घरंदाज घरानं होतं. पण लोक काय म्हणतील म्हणून घरच्यांनी तिला नाच करू दिला नाही, घराण्याला ते शोभत नाही. लोकांनीही त्याच पद्धतीने तिची स्वप्न दाबली आणि ती मुलगी मात्र तिथे स्वतःचं आयुष्य थांबून तिने ठेवलं. तसाच एक मुलगा देखील होता, त्याला चित्र रंगवण्याची आवड होती, उत्तम असा तो चित्रकार होता, त्याला चित्रकार व्हायचं होतं. पण लोक म्हणाले यात तुझं करिअर नाही, याला फार महत्त्व नाही, त्याने रंग सोडून दिले. असं किती जणांचं आयुष्य आहे की जे लोक काय म्हणतील या वाक्याने अर्धवट थांबून जातं. पण खरं सांगू का, जे लोक तुमच्याबद्दल बोलतात ते स्वतःचं आयुष्य जगण्यात कधीच व्यस्त नसतात, ते इतरांच्या आयुष्यावरती बोलण्यातच त्यांचं आयुष्य निघून जातं. जर तुम्ही प्रत्येक निर्णय लोकांना खुश करण्यासाठी जर घेतला ना, तर एक दिवस तुम्ही स्वतःलाच हरून बसाल आणि मग तुम्ही स्वतःला विचाराल की मी हे खरंच मनापासून करतोय का, यात मला आवड निर्माण होत आहे का, की मी फक्त लोकांच्या भीतीने. तुमचं आयुष्य हे तुमचं नाही म्हणून तुम्ही जगत आहात. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात देऊ नका. तुम्ही पडाल, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता तेव्हा तुम्ही पडाल, लोक तुम्हाला हसतीलही, पण जेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा मात्र हीच लोक शांत होतील. आणि तुम्ही जेव्हा जिंकाल ना तेव्हा मात्र हीच लोक तुमची प्रेरणा घेतील आणि इतरांना तुमच्या प्रेरणेचे धडे द्यायला सुरुवात करतील. त्यामुळे आजपासून एक निर्णय घ्या, लोकांच्या मतांपेक्षा तुमच्या मनाचा आवाज मोठा ठेवा. हो, तुमच्यावर टीका होईल हे नक्की, हो तुमच्याबद्दल चर्चा देखील होईल, ती नकारात्मक देखील असू शकते, पण शेवटी जगायचं तुम्हालाच आहे ना. लोक तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार नाहीत, पण तुमचे निर्णय हे तुमच्या सोबत राहणार आहेत, हे नेहमी लक्षात असू द्या. आपण खरंच लोकांना घाबरतो का, लोकांपासून घाबरतो का, की आपण त्यांच्या कल्पित मतांपासून घाबरतो. या प्रश्नांमधला समतोल लक्षात घ्या. खरं पाहिलं तर बहुतेक वेळा लोक आपल्याला इतकं विचारही करत नाही, आपल्याबद्दल तितकासा लोक विचार करत नसतात जितका आपण स्वतःच आपल्या कल्पनेने स्वतःला बांधून ठेवतो आणि त्या कल्पनेने स्वतःला घाबरवतो. तुम्ही काही नवीन करून केलं किंवा सुरू केलं तर लोक 2 दिवस बोलतीलही, पण तिसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्यासाठी नवीन विषय मिळालेला असतो, पण तुम्ही मात्र भीतीपोटी तिथेच थांबलेले असता. जर तुमचं आयुष्य हे थांबणार असेल, मात्र थांबेल, ते फक्त स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी नाही बरं का. स्वतःचा आदर करणं. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला मान देता. लोकांना खुश करताना जर तुम्ही आतून तुटत असाल ना तर त्या हसण्याला काहीच अर्थ नसतो. स्वतःला हरवून मिळवलेलं कौतुक हे कधीच समाधान देत नाही. आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे छोट्या गोष्टीत स्वतःचा निर्णय घ्या. कपडे, आवड, छंद लोकांचा विचार न करता जोपासा. दुसरा म्हणजे टीका ऐका, पण मनावर लावून घेऊ नका. टीका म्हणजे तुमची किंमत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे रोज स्वतःला विचारा, आज मी माझ्यासाठी काय केलं, आज मी माझ्यासाठी काय जगले. हळूहळू तुम्हाला जाणवेल लोकांचं मत हे कमी महत्त्वाचं वाटायला लागेल. कल्पना करा ना, 10 वर्षांनी तुम्ही मागे वळून जर पाहिलं तर तुम्हाला काय जास्त दुःख होईल, लोकांनी काय म्हटलं होतं त्याचं, की तुम्ही भीतीपोटी तुमची स्वप्न सोडून दिली त्याचं. वेळ परत येत नाही, त्यामुळे निर्णय हा आजच घेता आला पाहिजे आणि तो देखील योग्य. तुम्ही कुणाचं व्हर्जन बनायला जन्माला आले नाहीत हे लक्षात घ्या. तुम्ही स्वतः एक युनिक आहात. तुमचं आयुष्य, तुमची कथा, तुमचे निर्णय. लोक फक्त प्रेक्षक असतात, त्यामुळे मुख्य भूमिका ही तुमची तुम्हालाच निभवायची आहे.
म्हणून इतरांच्या स्क्रिप्टवर तुमचं आयुष्य लिहू नका. आजपासून एक वाक्य लक्षात ठेवा आणि त्या प्रत्येक कृती करा. लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन मला काय म्हणतं आहे, माझं मन मला काय सांगत आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. जगाला खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणे हे खूप मोठं धैर्याचं काम आहे. कारण शेवटी लोक विसरतात, आपण आपले संपूर्ण किंवा अपूर्ण स्वप्न हे कधीही विसरत नाही आणि त्या स्वप्नांचा त्रास होत राहतो. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी लोकांसाठी नाही, मी माझ्यासाठी जगेन. मी माझी स्वप्न जपेन, मी माझ्या मनाचं ऐकेन. मी इतरांच्या भीतीपेक्षा धैर्य निवडेन. कारण शेवटी लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नाहीच, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका आणि थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. कारण इथे आपण लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायला शिकतो. त्याच्यामुळे अशाच नवीन नवीन सकारात्मक विचारांना जीवनामध्ये आणण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीनच अशा व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.